रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 102 हा पाहणार आहोत. संत श्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील हा अभंग अत्यंत अर्थपूर्ण आहे. या अभंगातून तुकाराम महाराज माणसाला संसार, कर्म आणि जीवनातील जबाबदारी यांची जाणीव करून देतात. ते रूपकांच्या माध्यमातून सांगतात की मनुष्याने आपल्या आयुष्यातील हिशोब, कर्तव्य आणि चुकीची वेळेत जाणीव ठेवली पाहिजे, नाहीतर शेवटी कठोर परिणामांना सामोरे जावे लागते. तर चला अभंग पाहूया. जोहार जी मायबाप जोहार, सारा साधावया आलो वेसकर. मागील पुढील करा झाडा, नाही तरी खोडा घाली ती जी. फांकू नका रुजू झाली या वाचून, सांगा जी कोण धरती धन्या. आजी मायबाप करा तडा मोडी, उद्या कोण घडी राहीना हो. तुका म्हणे काही न चले ते बोली, अखेर ते साली झाडा देती. जोहार मी मायबाप जोहार, सारा साधावया आलो वेसकर. या ओळीत तुकाराम महाराज वेसकर हे रूपक वापरतात. पूर्वी गावात वेसकर म्हणजे गावाचा रखवालदार किंवा कर वसूल करणारा अधिकारी असे. तो लोकांकडून कर किंवा हिशोब घेण्यासाठी येत असे. तुकाराम महाराज म्हणतात, हे मायबापू, तुम्हाला माझा नमस्कार. मी तुमच्याकडे हिशोब पूर्ण करण्यासाठी आलो नाही. याचा आध्यात्मिक अर्थ असा की परमेश्वर किंवा काळ एक दिवस प्रत्येकाकडूनच कर्माचा हिशोब मागणारच आहे. आपण आयुष्यात जे चांगले वाईट कर्म करतो त्याचा लेखालोक ठेवला जातो. संसारात राहताना माणूस अनेक गोष्टी करतो, पण शेवटी त्याला आपल्या कर्माचा हिशोब द्यावाच लागतो. जोहार या शब्दात नम्रता आहे. तुकाराम महाराज लोकांना प्रेमाने सावध करत आहे. ते सांगतात की आयुष्य हा फक्त उपभोगाचा विषय नाही, तर तो जबाबदारीने जगण्याचा मार्ग आहे. मागील पुढील करा झाडा, नाही तरी खोडा घाली ती जी. झाडा म्हणजे हिशेब साफ करणे, मागील पुढील म्हणजे जुने आणि नवीन सर्व व्यवहार. तुकाराम महाराज सांगतात की तुमचे आधीचे आणि आताचे सर्व व्यवहार नीट तपासा, चुका दुरुस्त करा, मनातील वाईट विचार, पाप, अहंकार, लोभ याचा नाश करा. नाहीतरी खोडा घाली ती म्हणजे जर तुम्ही स्वतःहून सुधारणा केली नाही तर नंतर शिक्षा किंवा त्रास भोगावेच लागेल. ही ओळ मनुष्याला आत्मपरीक्षण करण्याचा संदेश देते. आपण अनेकदा चुकीची कामे करून ती विसरतो, पण कर्मफळ कधी विसरत नाही. त्यामुळे वेळ असताना स्वतःला सुधारावे. या ओळीत तुकाराम महाराज लोकांना भीती दाखवत नाही, तर जागृती निर्माण करतात. जसे शिक्षक विद्यार्थ्याला वेळेत अभ्यास करायला सांगतो, तसेच ते आध्यात्मिक जीवनात सहज राहण्याचा उपदेश करतात. फाकू नजरा रुजू झाली व्या वाचून, सांगा जी कोण धरती धन्या. फांकू नका म्हणजे फसू करू नका. रुजू म्हणजे खरी कबुली देणे किंवा प्रामाणिक होणे. तुकाराम महाराज सांगतात की प्रामाणिकपणे वागल्याशिवाय सुटका नाही. आपण कितीही खोटेपणा केला, लोकांना फसवले तरी परमेश्वरापासून काही लपून राहत नाही. सांगा जरी कोण धरती धन्या म्हणजे या जगात शेवटी कोण तुमचा आधार होणार नाही. माणूस पैसा, संपत्ती, मान सन्मान याच्यावर गर्व करतो, पण मृत्यूच्या वेळी यापैकी काही उपयोगी पडत नाही. यापैकी आपल्यासोबत काहीही येत नाही. त्यावेळी फक्त चांगली कर्मे आणि भगवंताचे नामस्मरणच साथ देते. तुकाराम महाराज या ओळीतून प्रामाणिकपणा, सत्य आणि आत्मस्वीकारण याचे महत्त्व सांगतात. माणूस स्वतःशी प्रामाणिक झाला तर त्याचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. आजी मायबाप करा तडा मोडी, उद्या कोण घडी राहीना हो. या ओळीत जीवनाचे अस्थिर स्वरूप सांगितले आहे. आजी म्हणजे आजच, तडामोडी म्हणजे व्यवहार मिटवणे, निर्णय घेणे किंवा चुका सुधारून घेणे. तुकाराम महाराज सांगतात की सुधारणा उद्यावर ढकलू नका, कारण उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नाही. जीवन हे क्षणभंगर आहे. मनुष्य नेहमी म्हणतो नंतर करू, उद्या नामस्मरण करेन,
वृद्धापन काळात भक्ती करीन, पण वेळ निघून जाते. उद्या काय हा उद्या येतच नाही. तुकाराम महाराज सांगतात की योग्य काम करण्यासाठी आत्ताच सुरुवात करा. चांगले विचार, सत्कर्म, भक्ती आणि प्रामाणिकपणा यांना विलंब करू नका. ही ओळ माणसाला वेळेचे महत्त्व शिकवते. जीवनाचा प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. जो वेळ वाया घालतो तो आयुष्याची मोठी संधी गमावतो. तुका म्हणे काही न चले ते बोलो, अखेर ते साली झाडा देते. या शेवटच्या वेळी तुकाराम महाराज अत्यंत सत्य सांगतात. ते म्हणतात, शेवटी बोलण्याने काही उपयोग होत नाही. फक्त शब्द, बहाणे किंवा खोट्याच गोष्टी चालत नाही. अखेर ते साली झाडा देते म्हणजे शेवटी कठोर हिशोब घेतलाच जातो. याचा अर्थ असा की कर्माचं फळ टाळता येत नाही. आयुष्यभर चुकीने वागून शेवटी केवळ बोलून सुटका होत नाही. म्हणूनच आधीपासून सत्कर्म करणे आवश्यक आहे. तुकाराम महाराज लोकांना घाबरत नाहीत, तर योग्य मार्ग दाखवतात. ते सांगतात की सत्य, प्रामाणिकपणा, भक्ती आणि चांगले आचरण यामुळे जीवन सुंदर होते. या अभंगातून तुकाराम महाराजांनी मनुष्याला आत्मपरीक्षणाचा संदेश दिला आहे. जीवनात केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावाच लागतो. म्हणून माणसाने वेळेत स्वतःला सुधारावे, खोटेपणा सोडावा आणि परमेश्वराचे स्मरण करावे. हा अभंग आपल्याला सांगतो की आयुष्य हे क्षणभंगुर आहे. चांगली कर्मेच शेवटी उपयोगी पडतात. प्रामाणिकपणा आणि सत्य महत्त्वाचे आहे. वेळ गेल्यावर पश्चाताप करून उपयोग नाही. भगवंत भक्ती आणि सत्कर्म हेच खरे धन आहे. तुकाराम महाराज अत्यंत साध्या भाषेत मोठे तत्वज्ञान सांगतात. म्हणून त्यांचे अभंग आजही प्रत्येकाला जीवनाचा योग्य मार्गदर्शन दाखवतात. रामकृष्ण हरी.